मुलांना सुट्ट्यांमध्ये काहीतरी नवनवीन खायचं असतं. आज आपण गाड्यावर मिळतात तसेच अगदी बाहेरून कुरकुरीत आतमधून खुसखुशीत कोबी मंचुरियन पाहणार आहोत. पण मंचुरियन करण्यासाठी कॉर्नफ्लोअर मैदा न वापरता आज आपण घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी मंचुरियन कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. कॉर्नफ्लोअर मैदा वापरण्याऐवजी आपण यामध्ये कोणते साहित्य वापरणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. हॅलो, नमस्कार. वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते. साध्या सोप्या पद्धतीनं रेसिपी दाखवलेली आहे. घरच्या साहित्यात तयार होते तितकीच ती हेल्दी आणि हायजेनिक पण आहे. चला तर मग रेसिपी सुरू करू. एक छोटासा कोबीचा गड्डा घेतला. एवढा कोबी मला 15 रुपयात मिळाला. मंचुरियन करण्यासाठी जाड सालीचा कोबी घ्यायचा. हा जाड सालीचा कोबी आहे. दुसरा कोबी म्हणजे हिरव्या रंगामध्ये कोवळ्या पानाचा मिळतो. अशा कोबीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. हा कोबी आपल्याला जाडसर असा खिसून घ्यायचा. कोबी खिसण्यासाठी तुम्ही खिसणी किंवा चॉपर, चाकून जर बारीक चिरता येत असेल तर बारीक चिरून घ्यायचा. मंचुरियनसाठी खूप बारीक कोबी खिसायचं नाही. बारीक कोबीला खूप जास्त पाणी सुटतं. त्याच्या बाइंडिंगसाठी जास्त पीठ घालावं लागेल. अशाच प्रकारे संपूर्ण कोबी मी जाडसर असा खिसून घेतला. खिसलेला कोबी एक लहान वाटीने मी मोजून घेतला. हा संपूर्ण कोबी साधारण 2.25 वाट्या कोबी भरलेला आहे. एवढ्या कोबीचे मंचुरियन मी 2 मुलांकरता करत आहे. आता आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर ऐवजी 2 चमचे पोहे घेतले, पोहे खायच्या चमच्यानं. हे पोहे आपल्याला न भाजता मिक्सरला फिरून घ्यायचे. बारीक अशी पूड तयार करायची. खिसलेल्या कोबीमध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालायचा. सोबतच यामध्ये एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे. त्यासोबत यामध्ये अर्धा चमचा मिरपूड घातलेली आहे. मिरपूडमुळं या कोबी मंचुरियनला खूप छान अशी टेस्ट येते. चवीपुरतं लाल तिखट. आता यामध्ये बारीक दळलेल्या पोह्याची पूड घालून घ्यायची. गाड्यावरल्यासारखे मंचुरियन म्हटलं त्यासारखा कलर पण हवा. त्यासोबत आपण याच्यामध्ये खाण्याचा तंदुरी कलर वापरलेला आहे. हा कलर नसला घालायचा तर तुम्ही बीटरूटचा ज्यूस पण याच्यामध्ये घालू शकता. खाण्याचा कलर घालणं पूर्णत्व ऑप्शनल आहे. चवीमध्ये अजिबात फरक पडणार नाही. घातलेलं संपूर्ण साहित्य हाताने छान असं मिक्स करायचं. पीठ मिक्स करण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. जेवढं कोबीचं पाणी निघेल तेवढंच याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं. आता हे हाताने छान असं मिक्स करायचं. पीठ छान असं मिक्स केलं, हाताने गोळा केला तर ओलसर असं पीठ लागतं. आता यामध्ये बाइंडिंगसाठी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घालणार आहे. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. पीठ चाळून घ्यायचं. हे पीठ आपल्याला या कोबीमध्ये मिक्स करताना थोडं-थोडं करून अशाच प्रकारे संपूर्ण 1 वाटी पीठ घालून छान मिक्स करून घेतलं. चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालायचा. सोबतच 1 चमचा चिली सॉस घालायचा. याच्यामुळे टेस्ट छान येते. आता ह्या दोन्ही सॉसला पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. त्यामुळे सर्व पिठाला हे सोया सॉस, चिली सॉस व्यवस्थित लागेल. कोबीला स्वतः जसं पाणी असतं, पाणी न घालता बघा पीठ छान असं मऊसूत तयार झालेलं आहे. आता या पिठामध्ये मीठ घातल्यामुळे पाणी खूप सुटतं. लगेचच मंचुरियन करून घ्यायचे. पीठ मिक्स करेपर्यंत तेल पण छान गरम झालेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. आता याच्यामध्ये लगेचच आपल्याला जसे हवे आहे तसे मंचुरियन घालायचे. कोबीचे थोडे-थोडे पीठ सोडत गोल आकाराचे मंचुरियन टाकून घ्यायचे किंवा तुम्हाला जसे हवे, जसे जमतील तशा पद्धतीने तेलामध्ये मंचुरियन टाकून घ्यायचे. मंचुरियन टाकत असताना खूप जास्त असे मंचुरियन टाकायचे नाही. तेलात जेवढे बसतील तेवढेच मंचुरियन घालायचे. मंचुरियन टाकल्याच्या नंतर 1-2 मिनिटं मंचुरियन छान असे तळून घ्यायचे. तोपर्यंत झाऱ्या लावायचं नाही. एक बाजू छान तळली जाते. नंतर हे मंचुरियन छान पलटून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असे कुरकुरीत मंचुरियन तळतात. पहा रंग पण किती सुरेख आलेला आहे. कुरकुरीत तळलेले मंचुरियन मी ताटामध्ये काढून घेते. अशाच प्रकारे आता थोडं-थोडं पीठ सोडत गोल आकारामध्ये हे मंचुरियन तेलामध्ये सोडून घ्यायचे. जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे मंचुरियन टाकून घ्यायचे. खूप जास्त टाकायचे नाही. हे मंचुरियन तळताना गॅसची फ्लेम कुठेही लो किंवा हाय करायची नाही. मस्त असे लो टू मीडियम फ्लेमवरती हे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे. छान कुरकुरीत तळलेले मंचुरियन ताटामध्ये काढून घेते. ते मंचुरियन खाण्यासाठी तयार झाले. पहा एक मंचुरियन मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमध्ये छान असा खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत झालेला आहे. तर हे मंचुरियन कमी वेळेमध्ये घरच्या साहित्यामध्ये तयार होतात. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. हे मंचुरियन शेजवान चटणीसोबत तर खूपच छान लागतात. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.